पूर्वभातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा धर्माचे पालन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन धर्माचे पालन करणे पाखांड करणे पाखांड करणे पाखांड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम येथे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज
धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही बिडभार तो कामने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तू कामने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला रूपावन झालो चिराचिरी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतळी तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते आता अभिनव वाघविलासनी जे चातुर्य अर्थकला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संता या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे मस्तक ही पायावर या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावर वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या हरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः मी हे जाणत असो परमविख्यात जो जान ब्रह्म याचा सुतो नारद नाम तितीक्षु तयाच्या चरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन बाळी का अवतरला जयाची कुळी
तया छत्रपतीची चरणकमळी साष्टांग नमन करीत सो सियावर रामचंद्र भगवान की जय. सर्वांनी जोरात आवाज द्यायचा आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. पण तो कसा झाला पाहिजे? जोरात झाला पाहिजे. महिला मंडळ तुम्ही सुद्धा जोरात आवाज द्यायचा. किती जोरात? घरी भांडणं करताना केवढा असतो आवाज तुमचा? तेवढा जोरात. म्हणजे आहे की नाही? आपणही जोर लावायचा सर्वांनी. बरोबर. प्रभू रामचंद्राच्या नावाचा जे जे कार्य करायचं आहे. आवाज इथे दिला तर आवाज कमीत कमी कुठेपर्यंत गेला पाहिजे? कुठे? अयोध्येपर्यंत नको. आता तिकडे ते योगी बाबा आणि मोदी बाबा आहेत बसलेले, ते नाही कोणाच्या बापाला जुमाना. तुमचा आवाज त्या उरलेल्या हैदराबादी डुकरांपर्यंत गेला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की देशात रामाचे भक्त गावागावात वाड्या वस्त्यांवर जागी झालेत, हे कळलं पाहिजे. सर्वांनी जोरात आवाज द्यायचा. आलं लक्षात? महिला मंडळ, ए मावशी, आवाज द्यायचा जोरात. ए पोरी द्यायचं बरं का तुम्ही पण आवाज. बघू आता कसा आवाज येतो. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. बऱ्याच लोकांचं रामाचं जमत नाही वाटतं. हे काम करा, सर्वांनी वरती हात करा. असं वा वा वा, छान, बढिया. अशा मुठीवाळा मस्त. राम इको नका देऊ दादा, तुम्ही वरती हात करा मस्त, म्हणजे बरं वाटेल ते. छान. हरी क्षत्रिय कुलवतंस प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जनता राजा हिंदवी स्वराज संस्थापक गो ब्राह्मणपती पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. झाले मोकळे? बरोबर. हरी काय किरण महाराज, सध्या माणसं आता कीर्तनाच्या अगोदर मोकळे करून घ्यावे लागतात. अवघड झालंय लोकांचं सध्या. तुमच्याकडे तरी बरं आहे, तुम्ही आमच्याकडे जाऊन बघता काय परिस्थिती आहे. सध्या लोक कीर्तनाला मैतीला सारखे जाऊन बसायला लागले. तुम्ही बघा, ते मैतीला गेल्यावर 2-4 इकडं 2-4 तिकडं, ज्याला बसेल तिकडं बसतात, आणि जे पुढे बसतात ते तोंड उतरून बसतात. आणि ठीक आहे, मैतीच्या जागेवर तोंड उतरून बसावं, दुःखाची जागा आहे. मी तर जिवंत आहे ना. हे खरं सांगू का, वारकरी परंपरेतील कीर्तन ही जी व्यवस्था आहे ना महाराज, हे परिवर्तनाचं साधन आहे. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश पाहिजे, जागरूक पाहिजे. मरगळ आलेला श्रोता काही करू शकत नाही, तो फ्रेश असला पाहिजे. पण वर्तमान परिस्थितीमध्ये फ्रेश श्रोता सापडत नाही. काय झालंय आमचं? आमचं पाणी झालं फ्रीज मधलं, आमचं दूध झालं फ्रीज मधलं, आमचा भाजीपाला फ्रीज मधला, आणि आमचे विचार सुद्धा फ्रीज मधले. थंड खाऊन खाऊन आणि थंड पिऊन पिऊन हे रक्त थंड झालंय. आणि असा प्रकार आहे. अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही. मग मी काय करतो, कीर्तनापुरतं का होईना हे थंड झालेलं रक्त गरम करून घेतो. संतोष भाऊ कसं काय? सोपा पर्याय. कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो. तुम्ही मला त्याच्याने काय फायदा होतो ऐका. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर कमीत कमी 2 तास रक्त गरम राहतं. किती तास? 2 तास. आणि तेवढ्यात माझं कीर्तन नंतर तुमचं फ्रीजमध्ये ठेवून दे, आहे की नाही. आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मोद आहे त्याचं कारण एकच आहे, मी मालेगावचा आहे. आमचं मालेगाव ओळखता ना तुम्ही. आता मी मालेगावमध्ये राहत असताना माझा स्वभाव झालाय, कारण अपरिचित लोक समोर दिसले की वंदे मातरम म्हणून घ्यायचं. का? त्याचा फायदा असा आहे, वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसलंय मला लगेच कळतं, आणि तुमचे शेजारी कोण बसले हे तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय सांगतो ना ऐका. हे काही महत्वाचे मुद्दे सांगून देतो, तुम्हाला लक्षात राहतील कायम.
याचे पैसे पण घेणार नाही, फुकट आहे हे. हा ऐका, काय माहितीये, वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं, समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे बाबा? भारतीय माणसाला आहे, तुम्हाला, मला, आपल्याला नाहीये, ती आतंकवाद्यांना. हो. का? त्याचं कारण आहे. आम्हाला का त्याचं कारण असं आहे, ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए, वो हम करते हैं. पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं, मैं कुछ लोग कह रहा हूं, हर कोई नहीं, कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, मरते यहीं पर है, और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, फिर भी कहते कि ये हमारी मां नहीं है. अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है, और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है यह तेरी मां नहीं है, तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है, कोई बुरी बात नहीं है. वैसे तो यह दुनिया बहुत बड़ी है और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है, लेकिन एक बात, दुनिया में भले कितने भी देश हो, मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है. वो क्यों? ये बात है, वो क्यों अच्छा है? वो इसलिए, इस देश की सबसे अच्छी बात क्या है पता है? इस देश में जितना सम्मान हिंदुओं को दिया जाता है, ये देश उतना ही सम्मान मुसलमान और क्रिश्चियनों को देता है. इस देश में जितने उत्साह में दीपावली मनाई जाती है, ये देश उतने ही उत्साह में रमजान ईद और नाताल है कि नहीं, रमजान ईद और नाताल, इन सब त्योहारों में एक समान भाव रहता है, एक सारख्या पद्धतीने हे सण साजरे केले जातात. अशी व्यवस्था जगात कुठे नाही, म्हणून संपूर्ण जगाला चांगलं म्हणते. किती चांगलं? सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, पर कब अच्छा है वो भी सुन लो. हम बुलबुले है इसके, कौन कौन? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम सब इस देश के घटक है. ये देश किसी एक जाति का नहीं, ये किसी एक पंथ और प्रांत का नहीं. हम बुलबुले है इसकी, ये गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. अरे भाई तू हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, जो भी है, सबसे पहले तू भारतीय है, और भारतीय होने के नाते इस भारत में इस धरा को, इस भूमि को माँ कहते हैं, इसलिए वंदे मातरम. त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? ब ती हिंदूची आई आहे आणि मुसलमानाची काय सावत्र आहे का? मा सोपा विषय महाराज, जे गोड पाणी ती हिंदूला देते तेवढंच गोड पाणी ती मुसलमानाला देते की नाही? काही वेगळं देते? काही याची आई आणि त्याची सावत्र असं नाही आहे. फक्त त्या भूमीविषयी ऋणनिर्देश व्यक्त करायचा आहे, म्हणूनच वंदे मातरम आहे. आणि पण ते म्हणत नाही. चला विषय सोडा, आपला महत्वाचा मुद्दा आहे अभंग. श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पास आपल्या पुण्य पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळगाव खांड का पिंपळगाव खांड या नगरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या, भगवान मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये चालू असणारा हा उत्सव साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, अगस्ती ऋषींच्या कृपा आशीर्वादाने, ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने, तसे समाज प्रबोधनकार, आपल्या परिसराचं भूषण, वारकरी रत्न हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शन प्रेरणेने चालू असणारा हा उत्सव, ज्या उत्सवातील आजची कीर्तन सेवा आपल्या गावातील सर्वांना परिचित असणारं, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरात एवढ्या राज्यांमध्ये जिथेपर्यंत मराठी माणूस राहतो तिथेपर्यंत असा एक व्यक्ती नाही ज्याला हे नाव माहीत नाही, ते म्हणजे किरण महाराज. आणि महाराजांनी म्हणजे तसं महाराजांच्या
अगोदरच आपल्या गावातील प्रथम नागरिक आदरणीय संतोष भाऊ शेटे पाठीमागे कोतुळ महादेव मंदिरावर कीर्तन झालं, तिथे आलेली होती सर्व वारकरी मंडळी. तिकडून त्यांनी मला सांगितलं, महाराज आम्ही किरण महाराजांच्या गावाचे आहेत. म्हटलं वा वा छान. म्हणे महाराज तुम्ही आमच्या इकडची तारीख. म्हटलं काही काळजी करू नका, किरण महाराजांना फोन करायला मी येतो 100%. म्हणजे तसा त्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहास्तव आणि किरण महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सेवेचा योग आलाय. कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये सर्व महाराज मंडळी, आदरणीय पाबळ महाराज, ज्ञानराज महाराज या ठिकाणी मृदंगावर आहेत. आदरणीय प्रवीण महाराज पांडे या ठिकाणी आहेत. गावातील सर्व टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय किरण महाराज स्वतः उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे ही सर्व बालगोपाळ भजनी मंडळ आहे. हे नुसते आजच उभी राहिले का नेहमी वाजवत आहे की नाही. आणि खरं म्हटलं ना दादा, ही खरी संप्रदायाची श्रीमंती आहे. मी तर नेहमी सांगत असतो, या काहींचं आयुष्य निघून जातं, त्यांना टाळला टाळ म्हणता येत नाही, पखवाजाला पखवाज म्हणता येत नाही. काय म्हणतील त्यांना कधी कधी विचारून बघा एखाद्याला तुम्ही. पण ही पोरं या वयामध्ये टाळ घेऊन उभी राहिलीत म्हणजे काय, हे का उभे राहतात त्याचं कारण आहे. एवढ्या कमी वयामध्ये कीर्तनकाराच्या पाठीमागे 2 तास टाळ घेऊन उभं राहण्यासाठी काय लागतं असं जर कोणी मला विचारलं, दादा तुम्ही एकच सांगतो, त्याच्यासाठी बापाचं रक्त शुद्ध लागतं आणि आईचं दूध पवित्र लागतं, तेव्हा इकडे उभं राहता येतं. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. कारण लक्षात ठेवा, उत्कृष्ट मुलं जन्माला घालण्यासाठी माय आणि बापाचं पुण्य असावं लागतं. आईची कूस पवित्र असावी लागते, बापाचं रक्त शुद्ध असावं लागतं, तेव्हा ही पोरं जन्माला येतात. आणि ही या वयामध्ये उभे राहिले त्याचं कारण दुसरं सांगतो, हे मागच्या जन्माचे योगभ्रष्ट आहेत, आहे की नाही. तुम्ही आता बघा या टी व्हीवर लिटिल चॅम्प्स वगैरे बघतात, हे 3-3 वर्षाची पोरं गातात. दादा माणूस वेडं होतं, कधी कधी रडायला लागतं. अरे कोणत्या जन्मात या पोरांनी साधना केली, कधी साधना केली या पोरांनी, याचं कारण एकच आहे, हे मागच्या जन्माचे साधक आहेत. पाठीमागचं कर्म लक्षात ठेवा. साधना करता करता मागचा जन्म संपलाय आणि पुन्हा जन्मानंतर परत साधनेला लागले. ही सर्व ती बालगोपाळ मंडळी आहे. असो, अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय पाहिला. तुकोबारा या अभंगामध्ये आम्हाला संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगतायत. प्रयोजन नाम निमित्त. या मृत्यू लोकामध्ये संत का अवतरित होतात, कारण मृत्यू लोकामध्ये येणाऱ्यांची संख्या तशी 3 आहे. कोण कोण येतं या मृत्यू लोकामध्ये? या मृत्यू लोकामध्ये देव येत असतो, या मृत्यू लोकामध्ये जीव येत असतो, या मृत्यू लोकामध्ये संत येत असतात. देव का येतो, केव्हा येतो आणि कुणासाठी येतो? गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात, देवाचं येण्याचे कारण आहे काय? तसे श्रीमद भगवद्गीतेचा विषय एकच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हो, धर्माच्या संस्थापनेसाठी तो परमात्मा अवतरित होतो. किंवा जब जब होई धर्म की हानि, हो जब जब होई धर्म की हानि, बाढ़ई अधर्म असुर अभिमानी. राम सिया राम, सिया राम.
कृपानिधी सज्जन पीरा राम सिया राम हरे तेरा राम सिया राम हरे तेरा जब जब होई धर्म की हानी ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी तो परमात्मा तव तव प्रभू धरी विविध शरीराने तो परमात्मा अवतरित होतो. विविध म्हणजे कोणते? अनेक अवतार आहेत त्याचे. त्याच्यात प्रामुख्याचे 10 अवतार सांगितले. कोणते कोणते आहे का? दो जलचर, दो भूचर, दो विप्र, दो राजा, बुद्ध और कलकी भक्तन के काजा. दो जलचर म्हणजे कोणते? मत्स्य आणि कच्छ हे अवतार पाण्यातले परमात्म्याचे. दो जलचर, दो भूचर, वराह आणि नरसिंह हे जे अवतार आहेत हे भूचर अवतार आहेत. दो विप्र, वामन आणि परशुराम हे विप्र अवतार आहेत. दो राजा, राम आणि कृष्ण हे राजाचे अवतार आहेत. बुद्ध और कलकी भक्तन के काजा हे परमात्म्याचे 10 अवतार आहेत. या अवतारामध्ये तो परमात्मा का आला? त्याचं कारण आहे हरई कृपानिधी सज्जन पीरा. जे मत गोस्वामी तुलसीदास महाराजांचं आहे तेच मत देवाच्या अवताराच्या बाबतीत गोस्वामी तुकोबार यांचं. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. फरक काही नाही बघा. अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला दादा एवढी भयानकता आहे. आताचा प्रसंग जर पाहिला ही 2 महापुरुष गोस्वामी तुलसीदासजी महाराज आणि गोस्वामी तुकोबाराय महाराज या दोघी महापुरुषांचा कालखंडाचा भेद आहे. एका कालखंडात नाहीये हे दोघे, एका पंथात नाहीये, एका प्रांतात नाहीये. यांच्या पंथाचा भेद, कालखंडाचा भेद, प्रांताचा भेद, भाषेचा भेद एवढा भेद असूनही देवाच्या बाबतीत दोघांची मत एक आहेत. आता केवढे भेद निर्माण झाले. आता भाषेचा भेद, जातीचा भेद, पंथाचा भेद, प्रांताचा भेद. आता महाराष्ट्रात प्रांताचा भेद झालाय. ते तिकडचे हे इकडचे केवढा मोठा घोटाळा झालाय. लय वाईट अवस्था आहे महाराज. ही भयानकता आम्हाला जेव्हा बघायला मिळते आणि तुकोबाराय यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तुलसीदासजी महाराज म्हणतात हरई कृपानिधी सज्जन पीरा आणि गोस्वामी तुकोबाराय म्हणतात आपुल्या पाळीसी भक्तजना. फक्त भाषा बदलली, अर्थ एकच आहे. अर्थ एकच आहे. तो परमात्मा आल्यानंतर काय करतो? भक्ताला जवळ करतो आणि दृष्टाचा संवाद. भक्त राखी पाया देवाने तुम्हाला कसं काय गळा दिलाय महाराज. एक दिवस नाही, सप्तापुरता नाही, वर्ष चाललाय. एक दिवस नाही, दिवसातून 3 कीर्तन करता तरी चालतोच तो गळा. कधी कधी प्रश्न पडतो. आणि खरं सांगू का काहीतरी पुण्य असेल महाराज. नाही तर तेवढ्यापुरतं तेवढं म्हणणं वेगळं असतं. अतिशय गोड आपल्या माध्यमातून या संप्रदायाची मोठी सेवा घडली जाते. भगवान परमात्मा काय करतो? भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला संपवत असतो. म्हणजे काय करतो? दुर्जनाला संपवायचं काम देवाचं आहे, तसं साधूचं काम नाही. देव दुर्जनाला संपवतो, तो त्याच्यासाठी येतो. धर्मरक्षावया अवतार घेसी. देवाचं काम धर्मरक्षणासाठी येणं. चला दुसरा क्रमांक आहे तो जीव. जीव काय येतो? देवाचं झालं तो धर्मरक्षणासाठी. जीव काय येतो? जीवाची प्रामुख्याची 3 कारण आहेत. एक, पाप पुण्य समान समी. सारखं पाप आणि सारखं पुण्य असलं की मग तो तुमचा माझा जन्म आहे. तुमच्या माझ्या जन्माला कारण काय? सारखं पाप आणि सारखं पुण्य. अजिबात 19-20 चालत नाही. एकाकडे 49% पुण्य होतं आणि 51% पाप होतं. माणूस बनायला किती कमी पडलं? 1%. त्याने देवाला विचारलं, देवा तू मला काय बनवणार आहे? देव म्हटले मी तुला बैल बनवणार आहे. बैल. म्हणले का रे?
माणूस बनव ना. म्हटले 1% पुण्य कमी पडलं तुला. अरे 1% काय विचार करतो, बनव ना, काय फरक पडतो. म्हटलं चालत नाही, तुला बैल बनवणार आहे. खूप वेळ वाद चालला. शेवटी तोही नगर जिल्ह्याचाच होता. तो म्हटला महाराज तुमचं म्हणणं काय, मी बैल बनावं एवढंच आहे ना. म्हणे हो, तुम्हाला माणूस बनव, आयुष्यभर बैलासारखा जगेल. हे माणसाच्या देहामध्ये बैलासारखे जगणारे दिसले ना किरण महाराज, समजायचं हे बैल, हे मागच्या जन्माची पुण्य कमी पडलेली माणसं आहे. लक्षात ठेवा, शरीराने माणसं असून काय त्यांना घेणं नसतं, त्यांच्या डोक्यात काहीच नसतं. ते म्हणतात आमच्या गल्लीत सप्त असतो पण कधी पायरी चढून जात नाही. हे काही भूषण आहे का महाराज? आपल्या गल्लीत मारुतीचं मंदिर आहे पण कधी पायरी चढून गेलो नाही, हे काही कौतुकाचा विषय? अरे उलटा असा प्रश्न केला पाहिजे, काय असा प्रश्न केला पाहिजे, मारुती राया अरे असं माझं काय पाप आहे की तुम्हाला तू पायरी चढू देत नाही? कारण हे करण्यासाठी काय लागतं, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी बौद्ध सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे, शिवाय ते शक्यच होत नाही. म्हणून म्हणायचं नाही. माणसाच्या जन्माचं दुसरं कारण काय, पहिलं कारण काय, पाप पुण्य. सारखं पाप आणि सारखं पुण्य असलं की माणूस, अधिक पाप झालं नरकाला, अधिक पुण्य झालं स्वर्गाला, आणि सारखं पाप आणि सारखं पुण्य असलं की माणूस म्हणून जन्माला येतं. इथं आपण सर्वजण सारखं पाप आणि सारखं पुण्य घेऊन आलोय. आता इथून पुढे आम्हाला वाढ कशामध्ये करायची ते ठरवायचंय. पाप वाढवायचंय की पुण्य वाढवायचंय, आहे की नाही? चला, जन्माचं, या मृत्यू लोकांना जन्माचं दुसरं कारण आहे. काय कारण आहे? हरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अंतकाळी जशी वासना असेल तसा जन्म आहे. त्याला अनेक उदाहरणं आपल्या पुढे माहिती आहेत. जडभरत राजाचं उदाहरण आहे. अंतकाळी त्याच्या अंतकरणामध्ये वासना काय होती, हरणामध्ये चित्त अडकलं आणि हरणागर्भी त्याला जावं लागलं. चला, मूळचा मुद्दा आहे. तिसरं कारण जे आहे ते काय आहे, नाथमारा केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशे किती. आमच्या जीवनामध्ये जे जे काही येतंय, आम्ही का जन्माला आलो, फक्त काही वेगळं कारण नाही, केलेलं कर्म उपभोगण्यासाठी आलो, याच्यापेक्षा वेगळं काही कारण नाही. तशा साधूच्या जीवनामध्ये ना आमच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक नाही. साधू आणि तुम्ही, आपण, आपल्यात काय फरक आहे? सारखेच आहेत. आईच्या पोटामध्ये 9 महिने ते थांबले, 9 महिने आपण थांबलो, काही फरक आहे? लक्षात ठेवा. शरीर परमात्म्याने त्यांना दिलं, शरीर आम्हाला दिलं, काही फरक आहे? नाही. घाम त्यांना येतो, घाम आम्हाला येतो, काही फरक आहे? मलमूत्र विसर्जन क्रिया साधूला आहे, मलमूत्र विसर्जन क्रिया आम्हाला आहे, काही फरक नाही. तरी सुद्धा त्यांच्यात आपल्यामध्ये एवढा तफावत का दिसते? त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण काय? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं येणं विनाकारण नाही, ते स्वतः येत असतात. उदाहरणाला म्हटलं, शाळेमध्ये विद्यार्थी जातो आणि शाळेमध्ये शिक्षकही जातो. विद्यार्थ्याला विचारा, बाळू कुठे चालला? शाळेत. कशाला? शिकायला. काय शिकणार आहे? काय नाही, मास्तर शिकवेल ते. म्हणजे काय? विद्यार्थ्याला माहित नाही काय शिकायचंय, जाऊन मास्तर शिकवेल ते. बरोबर. थोड्या वेळात मास्तर आले. मास्तर कुठे? शाळेत. कशाला? शिकवायला. काय शिकवणार आहेत? मास्तरचं पोषण तयार असतो. त्याला माहिती आहे आज मला हे शिकवायचं ते शिकवायचं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. शाळेमध्ये विद्यार्थी जातो आणि मास्तर जातो. विद्यार्थ्याला माहित नाही गाऊन काय शिकायचं आहे, मास्तरला माहिती आहे जाऊन काय शिकवायचं आहे. आपल्याला माहित नाही येऊन काय करायचं, मात्र साधूला माहिती जाऊन काय करायचंय. अजून जवळून म्हटलं, जेलमध्ये जेलरही जातो आणि जेलमध्ये कैदी जातो. आता जेलर कैद्याच्या बायकोला विचारा, मॅडम साहेब कुठे गेले? अहो जेलमध्ये. आणि का जेलरच्या बायकोला विचारा, मॅडम साहेब कुठे गेले? जेलमध्ये. दोघांच्या बायकांनी काय सांगितलं? जेलमध्ये. अरे पण फरक काय? कैदी केलेल्या कर्माचा परिपाक करण्यासाठी गेलाय आणि जेलर त्याला वच करण्यासाठी गेलाय. तसं आम्ही केलेली कर्म उपभोगण्यासाठी आलोय आणि साधू आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने,
वैकुंठवासी आलो याच कारणासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी वैकुंठवासी आलो याची कारणाशी. काय कारण आहे? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. हे संतांचं कार्य आहे. देव येतो धर्म रक्षणासाठी, जीव येतो केलेली कर्म उपभोगण्यासाठी. आता संत काय येतात असा प्रश्न जेव्हा तुकोबारांना विचारला त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. धर्माचे पालन धर्माचे पालन हो 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 धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे संत अवतरित होते धर्माच्या पालनासाठी, देव धर्म रक्षणासाठी, जीव केलेली कर्म उपभोगण्यासाठी आणि साधू धर्माच्या पालनासाठी. देवाला आणावं लागतं, जीवाला यावंच लागतं. मात्र साधू स्वतः येत असतात, ते स्वतःच्या मर्जीने येतात, त्यांना वाटलं तेव्हा येतात. साधू एक काम आहे साधूचं, साधू कार्याशिवाय येत नाही, साधू कार्याशिवाय येत नाही. आणि कार्य झालं की एक क्षणही थांबत नाही. आपण किती थांबलो तरी जायची इच्छा होत नाही, कारण आपल्याला वाटतं शेवटी व्हेंटिलेटर तरी लावून घ्यावं बघा इकडं, आहे की नाही. आपला वेगळा प्रकार आहे, तर साधूचा नाही. साधू आपल्या हातात येताना काम घेऊन येतो, काम झालं की क्षणात निघून जातो. मोह नाही त्याला थांबायचा, आपल्याला मोह आहे महाराज. मला सांगा, ज्या क्षणाला काम झालं त्या क्षणाला निघून जाणं साधी गोष्ट आहे का? मला सांगा, 22 वर्ष खूप असतात का वयाचे? काय असतं 22 वर्ष? पण वयाच्या 22व्या वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना वाटलंय माझं काम झालंय. ज्ञानोबारे समाधीकडे प्रस्थान करतात. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांना वाटलं माझं काम झालंय. आपल्याला कधी वाटलंय? आपल्याला 90व्या वर्षी सुद्धा वाटत नाही माझं काम झालंय असं. महाराज, अरे आपला जीव वेगळा आहे महाराज. चला, वयाचे 23.5 वर्ष खूप असतात का माऊली? 23.5 वर्ष काय कमावलं 23.5 वर्षात? पण वयाच्या 23.5व्या वर्षी भगतसिंग नावाच्या तरुणाला वाटलं माझं काम झालंय. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न होते आणि त्याचं काय होतं माहितीये का?
त्याने वयाच्या 9व्या वर्षी ठरवून घेतलो. 9 वर्षाचा होता भगतसिंग. त्याच्या शाळेमध्ये होता आणि त्याच्या शाळेपासून 19 किलोमीटर अंतरावर एक घटना घडली. घटना काय होती? भारतातली खूप काही लोक, एक सामान्य सभा होती, शांततापूर्ण सभा होती. त्या सभेत काही वादविवाद नव्हता, फक्त चर्चा होती. आणि त्या चर्चा पण काय होतं, तिकडचा जो जनरल होता, जनरल ड्रायर, त्याने काय केलं महाराज, त्या लोकांना काही इंटिमेशन दिलं नाही की तुम्ही उठून जा निघून जा, काही नाही. आला आणि त्या लोकांना घेरून घेतलं पूर्ण सेनेच्या माध्यमातून. धाड 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 गोळ्या मारल्या महाराज. किमान 4,500 लोक जागेवर मारली. जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला माहिती असेल, आहे की नाही? कागदोपत्रामध्ये 1800 येतात, पण ते भरपूरच होते. अनेक लेखकांनी अनेक पद्धतीने लिहिलंय. भगतसिंगाच्या इतिहासामध्ये 4,500 लोक दाखवलेले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि त्या जालियनवाला बागापासून 19 किलोमीटर अंतरावर शाळा होती भगतसिंगाची. भगतसिंगाला जेव्हा कळालं की आमच्या भारतीयांवर अशा पद्धतीने गोळी झाडली गेली आणि एवढी लोक मारली गेली, भगतसिंग तिथून वयाच्या 9व्या वर्षी पळत 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 19 किलोमीटर पळला. 19 किलोमीटर रडत होता आणि पळत होता, रडत होता आणि पळत होता. 19 किलोमीटर पळत पळत आला. तोपर्यंत प्रेत उचलली गेली होती. मात्र त्या जालियनवाला बागाची जी माती होती, रक्ताने चिखल झाला होता, रक्ताचा चिखल. गेला, गुडघ्यावर बसला, ती माती हातामध्ये घेतली, रक्ताने माखलेली माती घेतली, माती आपल्या अंगाला लावू लागला तो आणि माती उचलून म्हणतोय, माँ तेरे खून के एक एक कतरे का बदला लूंगा माँ, भले मुझे मेरी जान देनी पड़े माँ, छोडूंगा नहीं इसे. घरी गेला, पूर्ण शरीर रक्ताच्या मातीने माखलेलं होतं. हातामध्ये ती माती घेऊन गेला होता. आईने विचारलं विद्यादेवीने, भगत ये क्या है, क्या है तेरी मुट्ठी में? माँ ये मेरी माँ है. काय सांगितलं? ये मेरी माँ. अरे तेरी माँ तो मैं हूं माँ, तू तो जन्म देने वाली माँ है, लेकिन ये पालने वाली माँ मेरी भारत माँ है. मेरे भाइयों का कत्ल हुआ है माँ, लेकिन याद रखना माँ, हर एक का मैं बदला लूंगा. आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याची आंघोळ वगैरे घातली. तो पोरगा 23 वर्ष 5 महिने 27 दिवसाचा झाला. त्याला तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा निश्चित झाली. फासावर चढवणार त्याच्या अगोदर त्याचा जो बाप होता, काँग्रेसचा पुढारी होता त्याचा बाप, सरदार किशन सिंग. त्या सरदार किशन, आता प्रत्येक बापाला वाटलं आपला पोरगा वाचला पाहिजे, प्रयत्न असतात की नाही. आणि मग सरदार किशन सिंगाने काय केलं, त्यावेळी भारतामध्ये इंग्रज फक्त दोन माणसांचं ऐकायचं. एक महात्मा गांधीचं ऐकायचे, मोहनदास करमचंद गांधीचं, आणि दुसरं पंडित नेहरूचं ऐकायचे. तिसऱ्याचं कोणाचं ऐकायचे नाही. मग हे गेले कोणाकडे? गांधीजीकडं. म्हटले, बापू माझ्या पोराला वाचवा हो तुम्ही. आता गांधीजीने काय केलं, गांधीजीने ठरवलं असतं भगतसिंग वाचला असता बरं का. गांधीजीने काय केलं, अरे म्हटलं तुझा पोरगा बावळट आहे, त्याला कळतं का अशा गोळ्या झाडायच्या असतात का, असं चालतं का कधी? अरे त्याने त्याच्या देशातली एवढी माणसं मारून टाकली, त्याच्यावर गोळ्या झाल्या, तर काय वाईट केलं भगतसिंगाने? पण नाही नाही नाही, बापू म्हटले असं नाही चालत. ठीक आहे, मला वाचवा. म्हटले एक काम कर, तुझ्या पोराकडनं माफीनामा नेऊन आण, त्याला सांग इंग्रजांना माफी माग. गेला इकडे, सांगितलं भगतसिंग म्हटले का माफी मागायची, कुणाकडनं? म्हटले इंग्रजांकडनं. का? अरे त्यांनी माझी माणसं मारलीत, ते माझ्या देशावर आलेत, ते अत्याचार करतायत आणि माफी मी मागायची का? म्हणून भगत, तू जर माफी मागितलं तर तुला फाशी होणार नाही. फाशी झाली नाही तर काय होईल? म्हणे तू मरणार नाही. म्हणे कधीच मरणार नाही, एक दिवस तर मरायचं आहे ना. त्याने बापूला निरोप पाठवला, बापू इंग्रजांची माफी मागून जगण्यापेक्षा या भारत मातेसाठी स्वाभिमानाने मरणं या भगतसिंगाला कधीही आवडेल. 23.5 अनेक सांगू, त्याच्या बापाला रडणं आलं महाराज. त्याचा बाप भेटायला गेला होता आदल्या दिवशी. भगत समोर पोरग पाहिलं, दोघी बाजूने जाळ्या होत्या, जाळ्यांच्या पलीकडे भगतसिंग उभा आहे, 23.5 वर्षाचा पोरगा.
आता प्रत्येक किती वाईट वाटतं मला, नुसता तुरुंगात गेला पोरगा तरी बापाला वाईट वाटतं. याला तर फाशी होणार आहे म्हणले उद्या, किती वाईट वाटत असेल त्या बापाला. रडला बाप. अय भगत, अरे कितनी तमन्नाएं लगा के बैठे थे तुझसे कल, तू बड़ा होगा हमारे बुढ़ापे का सहारा बनेगा, बेटा तू कल कुछ कमाएगा हमें खिलाएगा, मुझसे पहले तू चल दिया. अरे तेरे कंधों पे मैं जाऊं बेटा, मुझसे पहले तू चल दिया. बता ऐ बेटा ऐसा कौन सा पाप था मेरे जीवन में. बाप का दर्द भगत की समझ में गया. भगत ने बाप से कह दिया, ए पिताजी सुनो, अरे पिताजी सुनो, अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा 2 वक्त की रोटी आपको खिला सकूं. ए पिताजी, अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा 2 वक्त की रोटी आपको खिला सकूं. पर पिताजी, इस भारत माँ के लिए अगर मैं मरता हूं ऐसा खजाना कमा के जाऊंगा, ऐसा खजाना कमा कर जाऊंगा, जब तक सूरज और चांद रहेगा उस खजाने को कोई हिला ना सकेगा, उस खजाने को कोई हिला ना सकेगा. रोती आंख लेके बाप चल दिया. बारी आ गई माँ की. माँ को एक ही कह दिया, ए माँ सुन, अय माँ सुन, कल मुझे फांसी हो जाएगी, मेरा ये शरीर लाश में तब्दील हो जाएगा. माँ मेरी लाश लेने किसी को भेज देना, तू नहीं आना. हे बेटा, लेकिन क्यों? माँ जब तक तेरा ये बेटा भगत मरता नहीं तब तक हिंदुस्तान के हर घर में भगत पैदा होता नहीं. कदाचित त्या दिवशी भगत सिंगाने मृत्यूला हात जोडून थांबवलं असतं तर कदाचित अजून 100 वर्ष हा देश स्वतंत्र. 1931 ला भगतला फाशी झाली आणि 1932 ला गदर क्रांती झाली आणि तिथून खरं राष्ट्राच्या संग्रामाला आरंभ झाला. महाराज, हे राष्ट्र तसं आहे. वयाचे 32 वर्ष खूप नसतात महाराज. मी काय सांगतो, हे संत आणि महापुरुष येताना हातामध्ये कार्य घेऊन येतात. कार्याशिवाय येत नाही, कार्य झालं की थांबत नाही. एखादा विचाराच्या पलीकडचा एखादा व्यक्ती असला समजायचं युग पुरुष आहे. विचाराच्या पलीकडचा असला तर समजायचं हे युग पुरुष आहे. तुमच्या या मातीला, ह्या अकोल्या तालुक्याच्या मातीला हे काय वरदान असेल महाराज, ज्या मातीने निवृत्ती महाराज देशमुख सारखं रत्न जन्माला घातलं. कारण कीर्तन आम्ही पण करतो. मला आता 24 वर्ष झाले कीर्तन करायला. लय झालं एक कीर्तन, लय जीवावर येतं. आज दुसरं तरी जीवावर आलंय महाराज. ते महाराज रोज 3-3 कीर्तन करायचे. काय असं. आणि एक लक्षात ठेवा, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉप 1 ची सेलिब्रिटी म्हणून इंदुरीकर महाराजांकडे पाहिलं जातं. सिनेमा सृष्टीतली एवढी मोठी मोठी कलाकार सुद्धा त्यांना एवढा डिमांड नाही, एवढा डिमांड इंदुरीकर महाराजांना आहे. ते सेलिब्रिटी जे काय येते त्यांना सुद्धा मंत्री पुढारी यांना सर्व हाजी हाजी करावं लागतं. हे एक पहिला महात्मा आहे. इकडून जर पुढारीला ते इकडून उतरून निघून जातात, काय फरक पडत नाही त्यांना. हा, ही जी काय महाराज. आणि एक लक्षात ठेवा, मी त्यांना युग पुरुष म्हणतो, त्याचं कारण असं आहे किरण महाराज, काय माहितीये का, तुम्ही त्यांच्या सुरुवातीच्या काळातले कॅसेट ऐका. त्यांनी ज्या ज्या भविष्यवाण्या केल्या त्या त्या भविष्यवाण्या आज सत्य परिस्थितीमध्ये आहेत. जेव्हा ते म्हणायचे मजूर बांधावर गाडी मागतील, पटायचं का आपल्याला, काय बोलतो इंदुरीकर, पण महाराज बांधावरच गाड्या लागतायत आता. इतकी भयानकता. आणि एवढा भयानक सर्वत्र पद्धतीने आणि समाजाला, देशामध्ये एवढी गर्दी जमा करण्याचं सामर्थ्य. 2 तासासाठी एवढी गर्दी, 8 दिवसासाठी गर्दी जमा करणं वेगळं असतं. 8 दिवस कथा आहे बा एखाद्या महाराजांची, ती हळूहळू गर्दीमध्ये. पण फक्त 2च तास येतात. अहो तुम्ही रात्रीचे 12 वाजता कीर्तन ठेवा, मसनात लोक येतात. याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे महाराज. हे युगपुरुषाची लक्षणं आहेत, अतिशय मोठं. लक्षात ठेवा, वयाचे 32 वर्ष खूप नसतात. वयाच्या 32व्या वर्षी संभाजी राजे महाराज औरंगजेबाच्या समोर आहेत. 3 एप्रिल 1680 ला महाराज गेले. औरंगजेबाला वाटले की आता शिवाजी गेला, आता दक्षिण प्रांत माझा. निघाला तो, बऱ्हाणपूर मध्ये आला, लाखांनी सैन्य घेऊन आला.
संभाजीराजांना माहिती होतं याच्याशी आपण समोर लढू शकत नाही. महाराजांनी विचार केला, बस हा इकडे तर आपण तिकडे. तो बऱ्हाणपूरमध्ये आला की महाराजांनी औरंगाबाद उद्ध्वस्त करायचं. तो औरंगाबादमध्ये पोहोचला की महाराजांनी बऱ्हाणपूर संपवायचं. तो बऱ्हाणपूरला गेला की महाराजांनी भिवंडी संपवायची. तो भिवंडीत गेला की महाराजांनी कल्याण उद्ध्वस्त करायचं. त्याला 6 वर्ष सळो की पळो करून सोडलं. कोणाला? औरंगजेबाला. शेवटी 6 वर्षामध्ये त्याने आपल्या डोक्यातली पगडी जमिनीवर आपटली. कोणी? औरंगजेबाने. काय सांगितलं? जब तक वो काफर संबा हमें नहीं मिलता हम सर पे ताज नहीं रखेंगे. दिल्लीचा दिल्लीश्वर, या देशाचा राजा 3 वर्ष डोक्यावर त्याचे पगडी नव्हती महाराज. कोणामुळे? संभाजी महाराजांमुळे. पण गणोजी शिर्क्याच्या फितोरीने आणि मुकर्रब खानाच्या हरामखोरीने संभाजी महाराज पकडले गेले. तो इतिहास आपल्याला सर्व मांडायची आवश्यकता नाही. सर्वांना तोंडपाठ. मला फक्त महत्वाचा मुद्दा स्पष्ट करायचा आहे. महाराजांच्या समोर उभं, महाराजांना पकडलं, औरंगजेबाच्या समोर उभं केलं. औरंगजेबाने पाहिलं आणि औरंगजेबाचे शब्द आहेत, महाराज संभा मैं तुझे मारना नहीं चाहता. तुला मारायचं नाही मला. क्यों? अरे बहुत सुन रखा था हमने. इस देश में कोई लोग कहते थे हमें सारी कल्पनाएं लगती थी. कोई कहता था इस देश में कोई राम नाम का बादशाह पैदा हुआ और उसकी बेगम को कोई रावण नाम का बादशाह उठाकर ले गया और अपनी एक बेगम को छुड़ाने के लिए ये राम समंदर पे सेतु बांध के लंका चला गया. हमें कल्पनाएं लगती थी. खोटं वाटत होतं म्हणे आम्हाला की असं कधी असं आपल्या एका बायकोसाठी कोणी पूल बांधून जाईल का घ्यायला. फिर किसी ने कहा कोई किशन नाम का बच्चा पैदा हुआ और पैदा होने के 6ठे दिन उसने पुतना नाम की राक्षसी को मार गिरा. ये भी हमें कल्पनाएं लगती थी. लेकिन संभा इन 9 सालों में तेरा पराक्रम देखने के बाद हमें पता चला है कुछ तो खास है इन मराठों के खून में. कुछ तो खास है. इसलिए संभा मैं तुझे मारना नहीं चाहता. तू एक काम कर, ये सह्याद्री हमें दे दे. यह सह्याद्री हमें दे दे और उत्तर में चला जा. उत्तरेत म्हणजे अहमदनगरापासून तर सातपुडापर्यंत बागलान, कानदेश, वराड हा पूर्ण प्रदेश घे. काय सांगितलं? हा पूर्ण प्रदेश घे. जाय राज्य कर. तुला मारत नाही मी. फक्त सह्याद्री मला देऊन टाक. कारण तुझ्यासारखा पराक्रमी जर माझ्या सोबतीने असेल, माझा मित्र म्हणून असेल, तर मी जगावर राज्य करेल. हे औरंगजेबाची स्वप्न होती. आता ते शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते. खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारे नव्हते. ते म्हटले अरे शक्य होणारच नाही. का शक्य? औरंग्या जोपर्यंत शिवपुत्र संभा जिवंत आहे. काय सांगितलं? जोपर्यंत हा शिवपुत्र संभा जिवंत आहे तोपर्यंत तू सह्याद्री काय, सह्याद्रीचा एक दगड सुद्धा तुला मिळणार नाही. आणि मग साखळदंडामध्ये शरीर आहे. मग अंगावर कातडे नाही, डोळ्यामध्ये बिबूळ नाही, मिठाचं पाणी करावं, अंगावर फेकावं. अव त्या दिवशी कदाचित किरण महाराज, त्या दिवशी कदाचित संभाजीराजे झुकले असते तर आज आपली मान कधीच थाट झाली नसती. महाराज हे वयाच्या 32 वर्षाच्या तरुणाचे चमत्कार आहे. त्या दिवशी संभाजीराजांनी वयाच्या 32व्या वर्षी बलिदान दिलं नसतं, ते आपल्या शरीरामध्ये सळसळणार रक्त कधीही तापलं नसतं. हे आठवण त्या विचारांची करून देते. तो इतिहास आहे आमचा. वयाचे 39 वर्ष खूप नसतात दादा. वयाच्या 39व्या वर्षी आद्य गुरु शंकराचार्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाचे 40 वर्ष खूप नसतात. संपूर्ण जगामध्ये या राष्ट्राचा गौरव ज्यांनी वाढवला. 11 सप्टेंबर 1893 शिकागो धर्म परिषदेमध्ये ज्यांनी सांगितलं ये देश कहां से आए हो महात्मा जी? बोले हिंदुस्तान से. क्या विशेषता है आपके राष्ट्र की? मेरे राष्ट्र की विशेषता है, मेरे राष्ट्र को 2 चीजों से मेरे राष्ट्र की पहचान है. कौन सा? मेरा राष्ट्र कृषि प्रधान है और 2 मेरा राष्ट्र ऋषि प्रधान है. दुर्भाग्य की बात है कृषि प्रधान राष्ट्र में रोज कृषि आत्महत्या कर रहा है और ऋषि प्रधान राष्ट्र में
दिन दहाड़े ऋषियों को जलाया जा रहा है। कैसा राष्ट्र है ये, और क्या विशेषता है। मेरे राष्ट्र को 5 नाम है, अजनाब खंड, आर्याव्रत, हिंदुस्तान, भारत और इंडिया। और क्या विशेषता है। मेरे राष्ट्र में 5 चीज़ों का सम्मान है। कौन से। मेरे देश में गाय, गंगा, गीता, गोविंद और सती, इन 5 चीज़ों का सम्मान है। ये सब चीज जिन्होंने दुनिया को बताई वो स्वामी विवेकानंद। ते स्वामी विवेकानंद वयाच्या 40ला जगाचा निरोप घेतात। बहुजन समाजामध्ये जन्माला येऊन 450 वर्षापूर्वी चित्पावन ब्राह्मणांच्या कालखंडामध्ये वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा हिराणी बाबा भार माथा असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज वयाच्या 42ला त्यांना कळतं की माझं काम झालंय, सदेह वैकुंठाला निघून जातं। मला एकच म्हणायचं आहे, हे महापुरुष येताना कार्याशिवाय येत नाही आणि कार्य झालं की थांबत नाही। मग येऊन काय करतात, काही वेगळं नाही, करणे पाखंड करणे धर्माच्या पालनाचा आणि पाखंडाच्या खंडनाचा संबंध काय, एका शब्दात सांगतो ऐका। आपण सर्व शेतकरी आहोत, आहे की नाही। शेतामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आपण काय करतो, सुरुवातीला जमिनीची मशागत करतो, मशागत केल्यानंतर त्याच्यामध्ये बीजारोपण करतो, वेळोवेळी पाणी घालतो, 4 महिन्यामध्ये तिकडे भरदार पीक येतं। संतोष भाऊ बरोबर आहे। आता नुसतं पीक उगवतं का तिकडे, पिकासोबत काय येतं, तण येतं। आता आपला प्रयत्न पिकासाठी होता की तणासाठी, पिकासाठी। बरं ते तण आहे पिकाला पोषक आहे का हानिकारक आहे, हानिकारक आहे। पिकाचं रक्षण करायचं असेल तणाचं काय केलं पाहिजे ना, संपला विषय। ऐका, जसं पिकाच्या रक्षणासाठी तणाचा नाश करावा लागतो तसं धर्माच्या पालनासाठी पाखंडाचं खंडन हे करावंच लागतं। करणे पाखंड खंडन। पण महाराज हे तुम्ही का करतात, महाराज म्हणे हे आमचं काम आहे। हे दिया तुकाराम महाराज म्हटले हे आमचं काम आहे, तसं आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे। आता या सप्त्याला किती वर्ष झाली, अखंड आहे। मला सांगा, जेव्हा सप्ताह आरंभ झाला असेल तेव्हा त्यांना वाटलं होतं हे आमचं काम आहे, ते निघून जाऊन आता तुमचेच काहीतरी पूर्वज असतील की नाही, काही वेगळे काही आमच्या गावाकडचे तर कोणी आलं नसेल इकडे, की नाही, तुमचेच पूर्वज असतील। आता तुमच्या पूर्वजांनी जो आरंभ केला तो आज तागायत तुम्ही टिकून ठेवला। का टिकून ठेवला,
त्याचं कारण आहे, तुम्ही काय म्हटलं की हे आमचं काम आहे. कारण माझ्या वडिलांची मिरासी का देवा माझ्या, आणि ही भारतीय संस्कृतीच अशी आहे महाराज, की ज्या संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांचा आपल्याला सार्थ स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. एरवी इतर संस्कार संस्कृतीमध्ये तसं नाहीये. हे आमचं काम आहे हे तुकोबारायांना वाटतं, तसं आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे हे आमचं काम आहे. मुळात गोष्ट काय, आज सध्या दुःख काय झालंय माहिती का, हे आमचं काम हे आम्ही विसरलो. अनेक अशी कामं आहेत जे विसरलो, त्याच्यामुळे समाजामध्ये दुःख निर्माण झालंय. भयान मोठं दुःखाची फळी निर्माण झाली. वाटतच नाही आमचं काम आहे, फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हे तुमचं काम आहे, तुम्ही असं केलं पाहिजे. तू काय करतोय? सर्वात समाजामध्ये आज दुफळी निर्माण झाली. काय झाले माहिती का, सर्वात मोठं दुःख आज काय, मुलांना मुली भेटत नाही. हे खूप मोठं दुःख आहे. तुमच्या गावात असतील ना नवरदेव भरपूर, म्हणून काय आमच्याकडे मुली तसा काही प्रकार नाही. नाहीचे, आमच्याकडे पण ट्रक भरतील एवढे नवरदेव पडले. नाही नाही, विषय काय झाला माहिती का किरण महाराज, मुली नाहीत असं म्हणता येईल का? भरपूर मुली आहे, पण आपल्याकडे क्वालिटीचे पोरं नाहीये. मी आता ते मांजरूत आहे ना आपल्या चोपड्याजवळ, मांजरूतल्या कीर्तनाला गेलो. तिकडं ते एक व्यक्ती मला घरी नेलं. म्हटले महाराज तुमचं कीर्तन आज माझ्याकडे आहे. म्हटलं बरं बरं बस म्हटले. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आपली मुलगी आहे, तिला नवरदेव शोधायचा आहे. म्हटलं आईला, म्हटलं मला काय म्हणतात पोर माणसं की आपल्या पोराला पोरगी शोधा, पहिला माणूस नवरदेव शोधा. म्हटलं अडचण काय तुमची पोरगी? म्हटले ती SBI ला मॅनेजर आहे. हा, ती SBI ला मॅनेजर असणाऱ्या पोरीला का दुसऱ्याकडनं गायछाप मागून खाणाऱ्याला देता येईल का? सांगा ना तुम्ही. ते म्हणतं द्याव दाखव गायछाप, हे काय पोर, याला कोण पोरगी देणार मला सांगा. महाराज एवढ्या शिकलेल्या पोरी आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर पोरी आहेत, कुठून महाराज तुम्हाला? आणि एक तर पोरगी मिळत नाही, मिळली ते टिकत नाही. काय कारण आहे? कारण आईचं काम विसरून गेली, बापाचं काम विसरून गेलं, आणि मुलगाचा धर्म विसरून गेला. तुमच्या माहितीसाठी थोडस एक तुमच्या लक्षात येईल याच्यासाठी सांगतो. बाबा तुमचं वय काय आहे? 73. कुठले बाबा तुम्ही? गावातलेच आहे. बरोबर, 73 वर्षाचे बाबा आहेत. बाबा लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? आम्ही काय पार्टी नाही मागणार, फक्त सांगा तुम्ही. हा, 50 वर्ष. सासरवाडी कुठली बाबा? निंबळची. बरोबर. 50 वर्षापूर्वी नवरी पाहिला कोण गेलो होतो बाबा मुलगी बघायला? वडील गेले होते. तुम्हाला केव्हा दाखवली? डायरेक्ट लग्नात. बरोबर. मुलगी बघून आल्यानंतर किती दिवसात लग्न झालं होतं बाबा? 2-1 महिन्यात. मग त्या 2 महिन्याच्या गॅपमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग बेटिंग काही संबंध विषय नाही. त्याचं कारण मी तुम्हाला, हा विनोद नाहीये, ही वस्तुस्थिती सांगतोय. शेवटचा प्रश्न, तुम्ही आणि आमच्या मावशी या 50 वर्षामध्ये किती वेळा कोर्टात गेले भांडायला? मला हे सांगायचं. 50 वर्षापूर्वी, ऐका ना, 50 वर्षापूर्वी बापाने त्यांच्यासाठी मुलगी बघितली आणि त्यांनी बापावर विश्वास दर्शवला की माझा बाप माझं कधीही चुकीचं करणार नाही. हा विश्वास त्यांचा होता. निर्विवाद 50 वर्षाचा प्रपंच चाललाय. आता मुलगी पाहिला कोण जातं? स्वतः मुलगा आणि त्याच्यासोबत त्याच्या सडलेल्या तोंडाचा मित्र. गुटके खाऊन कोण तोंड सडलेलं असतं. ती मुलगी पाणी घेऊन येते, ते तसेच गुळणीने तोंड लावतं आणि ते थुकायला जातं बाहेर. ती गलास वास मारतो महाराज, गलास. आणि ते पोरगी पाहायला जातं, गेलं ना तर महाराज मोबाईलच देऊन येतो डायरेक्ट. ती मग ती मोबाईल देऊन येतं. आणि हे नवीन लग्न जमलेलं किरण महाराज हे गावात सापडत नाही. हे घरच्यांच्या कामाचे नाही, या गावाच्या कामाचे नाही. यांना शोधायचं असेल मारुतीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे, मराठी शाळेच्या पाठीमागे, येड्या बावडांमध्ये काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळू जाणे. रात्रंदिवस बोलतात महाराज. ती तिकडून बोलती, हे इकडून बोलतं. ती म्हणते माय माझा जीव नुसता धक करतो. कोणती सांगते? यो म्हणतो का बरं ग? अहो तुमच्या मम्मीचा स्वभाव कसा असेल? यो म्हणतो आमची मम्मी चक्रम आहे. लग्नाच्या अगोदर मग असं गप्पा करता 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 मग ती एक दिवस म्हणते मला लई आठवण येते राव तुमची, मग तुम्ही या ना भेटायला. लग्नाच्या अगोदर भेटायला. यो भेटायला म्हणतो थांब आमचा पप्पा गेला का अकोल्याला, आणतो एखाद्याची कपाशीची किंवा हे डाळिंब बिळिंब काय असेल ते उपडतो, आणतो एका विकून आणि जातो सासरवाडीला. लग्नाच्या अगोदर
बरं लग्नाच्या अगोदर सासरवाडीला गेल्यावर आनंद पोरीला पाहिजे ना, पोरीला नसतो, पोरीची माय. लग्नाच्या अगोदर जावयाला सासू गाऊनवर केस मोकळे नाण्यामध्ये दाजी केव्हा आले बरं ना मावशी आता कुठे चालली तू. काय जुन्या सासवा होत्या महाराज, कधी जावायच्या पुढे जायच्या का, कधी जायच्या का. जावाई घरी आला एकटी सासू असेल तर पदर असा करायची ना असा चहा द्यायची. आता लग्नाच्या अगोदर गाऊनवर सासू पुढे. बरं जावाई इतका निर्लज्ज तो म्हणतो मम्मी आता चलो, मग याची माय मरून गेली का हिला मम्मी म्हणायला लागला. सासू कस काय मम्मी, मला तेच कळत नाही राव. सासूला मम्मी म्हणतो. बरं बरं ठीक आहे, ते झालं तर झालं. लग्न होतं, 3-3 महिने फोनवर बोलतो, 2-2 वेळा फिरून येतो. त्याच्यात आता एक वेगळा रोग आलाय, फ्री वेंडिंग. लग्नाच्या अगोदर फोटोग्राफी, ते फोटो, आणि एवढं सर्व करून 4 महिन्यात फारकती होते. खोटं आहे का? 4 महिन्यात का? स्वतः शानपणा केला ना. 50 वर्षापूर्वी बापावर विश्वास ठेवला, माझा बाप माझं चुकीचं करणार नाही, आदर्श मुलगा म्हणून ते जगलेत. बापाने त्यांचा आदर्श राखला. 50 वर्षाचा निर्विवाद प्रपंच चाललाय. हा स्वतः शानपणा करायला गेला, 4 महिने लग्न नाही टिकवू शकला. मला एकच म्हणायचं आहे, ज्या ज्या मुलांना वाटतं माझं लग्न झालं पाहिजे त्याने फक्त बापाजवळ जाऊन सरेंडर केलं पाहिजे. बाबा बस मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठलीही मुलगी आणा, मी लग्न करायला तयार आहे. हे ज्या दिवशी पोरं म्हणतील कसे आहे, पण यांना स्वतःलाच जायचंय. मला एकच म्हणायचंय महाराज, समाजातली भयानक दुळफळी. मुली कमी नाही आहेत. कुठल्याही शाळेच्या बाहेर उभ्या राहा गेटवर, सारखे मुलं सारखी मुली बाहेर निघतात गेटमधून. क्वालिटीच्या मुलांना मुली नाही आहेत असं आहे कधी. मुलं क्वालिटीचे असतील तर मुली आहेत महाराज, पण मुलं जर काही कामाचे कोण मुली देणार. मला म्हणायचं एकच आहे, समाजातलं दुःख सध्या परमार्थ वाढताना दिसतोय. सध्या आमच्याकडे तर ते श्री शिवाय नमस्तुभ्यम जोरात आहे. तुमच्याकडे पण आहे का? तुमच्याकडे नाही ना? लय भारी महाराज तुमचा परिसर. आमच्याकडं महादेवाच्या मंदिरात एवढी गर्दी झाली महाराज आता. हा ते नाही का ते मिश्रा महाराज आले, त्या महाराजांमुळे एवढी गर्दी, जागाच मिळत नाही महादेवाच्या मंदिरात जायला. पहाटे 3 वाजेपासून बाया महादेवाच्या मंदिरात. मी म्हणतो अरे आमच्या गावात आम्ही नेहमी जायचो, पण आता नंबरच लागत नाही दर्शनाला, बंद करून टाकलं. म्हटलं जाऊ दे बा, काय गर्दी एवढी असते. बरं त्या बाया पाईच्या गावातल्या ते म्हटलं अरे यार कशा मंदिरात येत असतील. बरं महादेवाच्या मंदिरात कोण असतं? शंकर आणि पार्वती, बरोबर आहे की नाही. मग तिकडची पार्वती माझी सून आहे आणि तिकडचा शंकर, तिकडची पार्वती माझी सासू आहे आणि तिकडचा शंकर माझा सासरा आहे. असं जिला वाटेल तिने महादेव मंदिरात गेलं पाहिजे. घरी सासूला कपभर चहा पाजित नाही आणि पहाटे 3 वाजता तांब्यावर दूध घेऊन महादेवाला, कसं चालेल का? ऐकेल का महादेव? महत्वाचा मुद्दा एकच आहे, परमार्थाच्या भूमिका ज्या आहेत महाराज, आमचं काम आहे माझी सासू आहे ती मी सांभाळली पाहिजे. माझा म्हातारपणी रडण्यात अर्थ नसतो, कारण आपण शेतकरी आहोत. जे पेरलंय ते उगवणार आहे, जे पेरलंय ते उगवणार आहे. म्हातारपणी सुना शिव्या द्यायला लागल्या, रडत बसायचं नाही का? तुका म्हणे आता देवा का रुसावे मनाशी पुसावे काय केले. म्हातारपणी सुना शिव्या द्यायला लागल्या, रडायचं नाही. फक्त एकच विचार करायचा, मी माझ्या सासूशी कसं वागली होती. जिने सासूला त्रास दिलाय तिला म्हातारपणी त्रास 100% आहे, त्यात काही वेगळा बदल नाही. मुलं बिघडले, रडायचं नाही. एक लक्षात ठेवायचं, याला संस्कार देणं हे माझं काम होतं. ही आई विसरली की मग मुलं बिघडतात. संस्काराने मुलं घडवायची जबाबदारी आईची आहे. आईने कसे मला लक्षात ठेवा काय असतं माहितीये का? 7 वर्षाचा शिवाजी बोट धरला उतरली शिवलेरी आली पुण्यामध्ये. गाढवाचं नगर फिरला होतं वधवास्थाने भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलाने जिजाऊ प्रवेश करते. लाल महालामध्ये जांभळे पाटलाच्या वाड्यामध्ये लाल महाल निर्माण होतो. निर्माण केलेल्या लाल महालामध्ये खेळता खेळता पोरगा 10 वर्षाचा होतो. जिजाऊ चिंता क्रांते, कुणी लाल महालामध्ये कसं येत नाही. अशा स्थितीमध्ये जिजाऊ विचार करतात की शिवाजी राजाचं लग्न करावं. आणि मग जिजाऊ काय फलटणच्या मुधोजी निंबाळकरांना आमंत्रण देतात की तुमची मुलगी सई आमच्या शिवाजी राजाला द्या. का? कारण त्यावेळी मावळ प्रांतातलं निंबाळकर घराणं हे मोठं होतं आणि यांच्या निमित्ताने का होईना लोक पुण्यात का येत नव्हती लोक. त्याचं कारण आहे, जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी धमकी होती. मग आता मला सांगा, आता जर एखाद्याने म्हटलं ना या घरात ना काहीतरी वेगळं वाईट आहे, लोक राहत नाही महाराज त्या घरामध्ये. शापित घरे म्हणतात. 350 वर्षापूर्वी किती अंधश्रद्धा असेल, लोक जायचे नाही. पण जिजाऊ म्हटले अरे त्या पुण्यामध्ये निर्वंश होईल, मी लाल मान बांधून थांबते. माऊलीने मासाहेबांनी लाल मान बांधला, तिकडे थांबल्या.
सर्व मावळातली लोक आली. लग्न झालं शिवाजी राजांचं. मात्र त्या लग्नामध्ये शहाजी राजांना येता आलं नाही. शहाजी राजांना का येता आलं नाही? आदिलशाहीने येऊ दिलं नाही. मासाहेबांनी रोप पाठवलं, तुम्ही एक काम करा, बाळराजांना घेऊन तुम्ही बंगरूळला या. मासाहेबांनी सईला फलटणला मध्ये तिच्या माहेरी ठेवलं. शिवाजी राजांना घेऊन कुठे गेल्या? बंगरूळला गेल्या. बंगरूळमध्ये त्यांच्या स्वागताला तुकाबाई साहेब, एकोजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले पुढे आलेत. स्वागत झालं. काही काळ जिजाऊ तिकडे थांबल्यात. एक दिवस रात्री जवळ 12:30, 1, 1:30, 2 वाजले होते. मासाहेब गप्पा रंगल्या. गप्पा करून आपल्या शयन कक्षाकडे निघाल्या. जात असताना जिजाऊने शिवाजी राजांचा पलंग चेक केला. पलंगावर शिवाजी राजे नाही दिसले. टाळी वाजवली. दासी धावत धावत आले. विचारलं, राजे कुठे गेले? दासीने सांगितलं, सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. बोलून ना समोर उभं केलं. राजे कुठे गेला होतात? मासाहेब एकोजी दादा बोलले, बाई छान नाचते, सदरीवर बघायला गेलो होतं. एवढं ऐकलं, त्याच्या कानशिलात आवाज काढला. एक सांगू, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिलात आवाज काढते, जगात तिचाच मुलगा छत्रपती शिवाजी राजा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, हे आईचं काम आहे ना. मी तुम्हाला विचारतो सर्व, ए मम्मी हो, तुम्हाला विचारतो, तुमचे राजे रात्री 2 वाजता कुठे असतात? कधी चेक केलं का? तुम्हाला कोणालाच पोरं नाहीत का? ए मम्मी हो, पोरं कुठे तुमचे? पोरं इकडे कीर्तनाला कोणीच दिसत नाही. बरेच मालक बी नाही. काही भांडे घासताय का घरी? ते महिला मंडळ तुमचं ते ऐकतात. ऐकत नाही का? ऐकतात. मग तुम्ही त्यांना म्हटल्याबरोबर, अहो आपल्याला वेगळं राहायचं, लगेच ते वेगळे राहतात. तुम्ही म्हणता तुमची आई माझ्या सोबत नको, लगेच ते ऐकतात. तुमचा बाप आमच्या घरात नको, ते लगेच तुमचं ऐकता की नाही? ऐकता. मग त्यांना एखादं चांगलं सांगा ना, की कीर्तनाला येत जावं. असं एवढा मोठा उत्सव गावकरी करतायत. अरे आमच्या लक्षात ठेवा, तुम्ही कीर्तनाला बसले म्हणजे काय होतं माहिती का? ज्या तुमच्या पूर्वजांनी ही कीर्तन परंपरा आरंभ केली तुमच्या गावामध्ये, त्यांना आनंद मिळतो का? की आम्ही गेल्यानंतर आमचे कुळातली ही सर्व पोरं अजूनही तो कार्यक्रम राबवतायत आणि त्या निमित्ताने त्यांना ते पुण्य मिळतं. लक्षात ठेवा, रात्रीच्या 2 वाजता तुमची पोरं काय करतात? कधी तपास केला का तुम्ही? पलंगावर असला बी तर मोबाईलवर चालू असतो तो. रात्रीच्या 12 वाजता ताई आपल्या मोबाईलवर बोलत असते. हे तर दिवसभर कामाला जातात ना. तुम्ही घरी असता की नाही? मग रात्रीच्या 2 वाजता कोणाशी बोलतोय रे तू, हे तुम्ही विचारायला नको? रात्रीच्या 12 वाजता कोणाशी बोलतोय का ताई तू, हे तुम्ही विचारायला नको? कोण विचारणार आहे? ही आमची जबाबदारी आहे. सध्या समाजामध्ये इतकी वाईट परिस्थिती चालली महाराज. आम्ही मालेगावला, आम्हाला माहिती आहे आणि नेहमी आम्ही त्यामध्ये काम करतो, मला माहिती आहे. आपले मुलं आपल्या मुली वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण बाहेरची परिस्थिती चांगली राहिलेली नाही दादा. सध्या या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून प्रकार एवढा भयान झाला आहे. आता पाठीमागची गोष्ट आहे, आपल्या मालेगाव शेजारचंच गाव आहे. तिकडची पोरगी कॉलेजला जायची, लास्ट इयरला होती. जाण्या येण्यासाठी रिक्षात, आता आमच्याकडे त्यांच्याच रिक्षा सर्व, त्या रिक्षात जायचं. तो नाव बदलून तिला भेटला. भेटण्यामध्ये प्रेम झालं. प्रेमामध्ये लव्ह मॅरेज करून टाकलं. आणि करून जेव्हा संध्याकाळी घरी गेली तर तिला जेव्हा लक्षात आलं की तर मोडल्यात आली. आणि आमच्या मालेगावची घरं पाहिली ना महाराज, नुसतं तुम्ही मालेगाव जवळून गेलं तरी दुर्गंध येते. एवढी एवढी पार्टिशनची घरं. त्याच्यात पोरगी गेली. पोरीला पश्चाताप झाला, पण ती काय करणार बा, आता प्रेम आहे, ठीक आहे. महाराज 23 वर्षाची पोरगी होती. 23 दादा, 23 वर्षाची पोरीबरोबर लग्न केलं. त्या पोरीबरोबर तो मुलगा, त्याचा बाप, त्याचा लहान भाऊ आणि त्याचा मामे भाऊ अशा 4 लोकांनी 3 महिने बलात्कार केले. किती महिने? 3 महिने. 3 महिने बलात्कार करून थांबले नाही. आणि त्यांना सहकार्य कोण? त्या मुलाची आई करायची. तिने पळून जाऊ नये म्हणून तिचा हात धरून तिला
कारण ते कॉर्पोरेशनच्या संडास बाथरूम त्याच्यात घेऊन जायची, कारण त्यांच्या घरी नसतात ना कधी. दरवाजाची कडी बाहेर लावून उभी राहायची, ती बाहेर आली की तिला हात धुवून परत घरी आणायची. 3 महिने एका 23 वर्षाच्या पोरीवर बलात्कार. एवढ्यावर थांबले नाही महाराज, तिथून ती पोरगी काढली, गाडीत बांधून तिला शहाद्याला नेलं. कुठे? शहाद्याचा एक मोठा पुढारी, आत्ताच आमच्या देशाचे राजपुत्र ज्यांच्याकडे थांबले होते त्यांच्या फार्म हाऊसवर ती पोरगी ठेवली. त्या फार्म हाऊस अक्कलकुवा धडगाव रस्त्याला त्याचा फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवर पोरगी ठेवली. तिथं 4 महिने रोज 10 लोक तिच्यावर बलात्कार करायची. तिचं मेडिकल, तिच्याकरता ते इंजेक्शन देऊन तिच्याशी ते सर्व कार्यक्रम केले. धुळ्याच्या मेडिकलवाल्याकडनं, धुळ्यामध्ये मेडिकलवाला त्याच्याकडनं मेडिकल घ्यायचं आणि त्या पोरीवर 4 महिने 10 लोकांनी बलात्कार केला. इतका भयान अवस्था करून टाकली. ती पोरगी एक दिवस त्या फार्म हाऊसवरून कशी पळाली तिलाच माहिती, जीवाला पळून रस्त्याला आली. एका ट्रॅक्टरवाल्याला हात दिला, त्या ट्रॅक्टरवाल्याने तिला टाकलं. ती नंदुरबारमध्ये आली. नंदुरबारमधून फोन PCO असतो ना, PCO वरून तिने फोन केला इकडच्या तिच्या एका मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणी तिच्या बापाला सांगितलं, तिच्या बापाने आमच्याशी संपर्क साधला. आमचा ग्रुप आहे महाराज, लव जिहादमध्ये जेवढ्या मुली फसतात त्याचं आमच्याकडं सगळं तिने झालं. आम्ही तिला मुलीला धुळ्याला आणलं, धुळ्यावरून मालेगावला आणलं महाराज. 24 वर्षाच्या पोरीमध्ये बरं का, 23-24 वर्षाच्या पोरीला तिचं मेडिकल केलं दादा. 60 वर्षाच्या स्त्रीचं जसं शरीर असतं तेवढं शरीराची झीज 24 वर्षाच्या पोरीची झाली होती. इतकी भयान अवस्था. मित्र म्हणून ते तुमच्या समोर येतात. मी कोणामध्ये भेद निर्माण करायला आलो नाही. ठाण्याचा TC, रेल्वेमध्ये TC, त्याची मुलगी फेसबुकवर इंस्टाग्रामवर काहीतरी झालं त्यांचं, ये म्हणे मालेगावला. आली ती मालेगावला, मग घेऊन गेला घरी. तिला घरी नेलं दिलं कोंडून. तेच प्रकार एक दिवस पळत ती मालेगावला फरान हॉस्पिटल आहे, त्या फरान हॉस्पिटल जवळ आली. रिक्षावाल्याला रिक्षामध्ये बसली, रिक्षावाल्याला सांगते बुरख्यामध्ये. रिक्षावाला म्हटले दादा फोन द्या. रिक्षावाला घाबरला, एवढी प्युअर मराठी कोण बोलते. ती म्हटली दादा मी हिंदूच आहे, फक्त तुमचा फोन द्या, मला असं झालंय. फोन केला, आमच्याशी बोलणं झालं. आम्ही त्या आझादनगर पोलीस स्टेशनला सांगितलं तू तिथं जाय, हिला जमा कर आणि गुन्हा नोंदव. अशा कितीतरी घटना रोज डोळ्यासमोर येतात महाराज. आपले मुलं आपल्या मुली वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण बाहेरची परिस्थिती चांगली नाही. हे दिवसभर काम करतात. मावल्यावर तुम्ही घरी असतात ना, मुलगा चुकला मुलगी चुकली, पहिली वेळा आईला कळतं. ती आई फक्त डोळे बंद करून राहिले नाही पाहिजे. आईने ती जबाबदारी. या कीर्तनात तुम्ही एक सांगून जाईल सर्व मुलींना, मी स्वतः 4 मुलींचा बाप आहे. जबाबदारीने बोलतो, लक्षात ठेवा, जबाबदारीने बोलतो. ताई मुली शाळेत जायला लागल्या, कॉलेजला जायला लागल्या ना, त्यांच्या पॉकेटमध्ये त्यांच्या पाऊचमध्ये तुम्ही फेअर अँड लवली लिपस्टिक वगैरे ठेवायची आठवण पडून गेली तरी चालेल. ताई फक्त एक त्यांच्या पाऊचमध्ये एक रामपुरी ठेवायला विसरू नका. का? आणि मुलींना सांगतो, कुठल्याही हरामखोराने तुमच्याकडे वाकडी नजर करून पाहिली, त्याच्या डोळ्यात तो रामपुरी घालायला विसरू नका, कारण राष्ट्रमाता जिजाऊंच्या रणरागिने तुम्ही आहात. का म्हणून? अरे या संस्काराची शिदोरी काय देते एका शब्दात सांगतो. 10 वर्षाच्या शिवाजीच्या गळ्यात कानसळ्यात आवाज काढला. कोण होते शिवाजी राजे? अरे 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतानचे डगजाने पोर्तुगीज या 8ही पातशाहीमध्ये एक गोष्ट होती, ज्याच्या बाजूने शहाजी बसला हा दक्षिण प्रांत त्याचा. अशा मातबर सरदाराचा लाडका मुलगा शिवाजी वयाच्या 10व्या वर्षी चुकतो आणि त्याच्याही त्याला मारते महाराज. हे संस्कार आहे. परिणाम त्यांनी सांगितलं, मासाहेब पुन्हा आयुष्यात असं घडणार नाही आणि पुन्हा स्वराज्यात बाई नाचली नाही. 100 वर्ष स्वराज्यात बाई नाचली नाही, हे आईचे संस्कार होते. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. पुणे उद्ध्वस्त केलं होतं शाहिस्ता खानाने, आणि उद्ध्वस्त पुण्याची भरपाई कुठून काढायची ही चिंता शिवाजी राजांना आहे. अशा चिंतेमध्ये असताना स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक पुढे आला. त्यांनी राजांना मुजरा घातला, सांगितलं राजा काळजी नसावी राजा, अरे बखळ संपत्ती आहे सुरते.
सुरत कुणाची? औरंगजेबाची. राजाने सुरत गाठलं, सुरत्याच्या बाहेर उधरण्यामध्ये आपले छावणे टोकले. किल्लेदारांनी निरोप पाठवला, तुमचा मामा शाहिस्ता खानाने आमचं पुणे उद्ध्वस्त केलंय, आमची भरपाई देऊन टाका, आम्ही निघून जाऊ. बातमी तिकडे गेली. राजे आपल्या शामियानामध्ये बसले होते आणि अशा स्थितीमध्ये एक गुप्त एरपुडी आला. राजांना सांगितलं, राज इथे जवळच इंग्रज अधिकारी मरण पावलाय, त्याची 29 वर्षाची बायको तिच्या 2 लेकरांना घेऊन तिकडे थांबते. राजाने टाळी वाजवली. 4 सैनिक पुढे त्यांना सांगितलं त्या बाईच्या घराची व्यवस्था बघा. सैनिक तिच्या घराकडे गेले. तिच्याही कानावर बातमी आली होती, कोणीतरी दक्षिणेतून शिवा भोसले नावाचा सरदार सुरत लुटायला आलाय. तेव्हाची लूट म्हटली की पहिली लूट असायची आबरूची आणि मग संपत्तीची. तिलाही भीतीच होती. तरुण आहे, सुंदर आहे, विधवा आहे, काय करावं. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना अचानक तिच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तिचं अंतकरण थरारलं. दरवाजे खिडक्या बंद केल्या, मोमबत्त्या विझवल्या. घोडे जवळ 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 येत गेले. घोडे घराजवळ येऊन थांबले. तिने दोघी पोरांच्या तोंडावर हात ठेवला, एका कोपऱ्यामध्ये दडून बसली. घोडे जवळ येऊन थांबले. पूर्ण रात्र उलटली, मात्र दारावर कुणी थाप परत नाही. तिला प्रश्न पडला, नेमकी लोक गेली कुठे. पहाटेच्या 5 वाजता तिने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिलं. समोर घोडे बांधलेत, घोड्यावरची माणसं घराला चक्कर मारतायत. तिने 5 वाजता दरवाजा उघडला. विचारला, कोण आहात तुम्ही? त्याने सांगितलं, बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. म्हणजे जो सुरत लुटायला आला तो म्हणे. हो. अरे मग काय तोडला नाही माझा दरवाजा? का मारला नाही आम्हाला? काही कापला नाही आम्हाला? त्यामुळे तो सरदार सांगतो, भाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याच्या मावळे आहोत. बाई आमच्या राजाला जेव्हा कळलं इथे तुम्ही एकट्या राहतात, तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं. का? कारण जोपर्यंत माझा राजा सुरतेत आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही. ही जबाबदारी माझ्या राजाची आहे. बाई वयाच्या 10व्या वर्षी दिलेल्या संस्काराची शिदोरी. पण आज त्याच राजाच्या स्वराज्यात महाराष्ट्रात स्त्री सुरक्षित नाहीये. तो विषय वेगळा आहे. मला एकच म्हणायचं आहे, हे जिजाऊला वाटलं हिची आम्हा करणे काम. जिजाऊला वाटले माझं काम आहे. 350 वर्ष 350 वर्ष महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्ष महाराष्ट्राच्या तख्ताला हिंदू राजा नाही. 350 वर्षाची काळी अंधार रात्र अत्याचारणाच्या स्वैराचार व्यभिचार बलात्कार या मातीमध्ये होत होता. पटेल तेवढी माणसं उचलायची, जहाजामध्ये बसवायची, अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावराप्रमाणे कवडी मोलाने विकायचे. 350 वर्षाची काळी अंधार रात्र. कोण वाचवणार या महाराष्ट्राला? अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचा विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजाचे लखोजी राजे जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव या दाम्पत्याच्या उदरी 12 जानेवारी 1598 ला एका कन्येचा जन्म झाला. तिचं नाव होतं जिजाऊ. विवाह योग्य झाली. वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी भोसला लग्न करते. लग्नानंतर पहिल्या वेळा जगदंबेच्या दर्शन जात असताना अत्याचार पाहते. अंतकरण विवळले. अंतकरणाने आपल्या पतीला प्रश्न विचारते, राजे का लुटल्या जात आहेत आमच्या डोल्या? का कापल्या जात आहे आमच्या गोमाता? का उडवत आमच्या मंदिराची कळसणी? का भंगवले जात आहेत राजा आमच्या मूर्त्या? सांगा राजे. राजांजवळ उत्तर नव्हतं. राजाने सांगितलं, राज्य वनांचं आहे. मासाहेबांनी पाहिलं. राजा कौल देत नाही. तिने कौल जगदंबेला मागितला. पदर पसरवला, साथ घातली, आवाज दिला, बय दारुगड. माहूरची रेणुका दारुगड, कोल्हापूरची लक्ष्मी दारुगड, तुळजापूरची भवानी दारुगड. बये दारुगड आहे. हे माता जगदंबे, अगं वांज पण जावं म्हणून पुत्र नकोय, आई म्हणून पुकारा म्हणून पुत्र नकोय. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल, आया बहिणींच्या वर राखेल, गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा एक सुपुत्र दे. हे 350 वर्ष कुणालाच वाटलं नाही. हे जिजाऊला वाटलं हिची आम्हा करणे काम. हे जिजाऊने केलं म्हणून जमलं महाराज. कदाचित जिजाऊने जगदंबेला साथ घातली नसती तर शिवाजीराजे जन्माला आले नसते. हे आमचं काम आहे. महाराज ठीक आहे, हो तुमचं काम आहे. पण मी ऐकलं तुम्ही धर्म विषय सांगितला आहे. धर्म म्हटलं की शस्त्रांची आवश्यकता आहे. मग तुम्ही या धर्म कार्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केलाय? महाराज म्हणले ते आमचे शब्द आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. शब्द शस्त्र असतात का? हो शब्द शस्त्र असतात. आता आपल्याला मोजून 5 मिनिटं आहेत म्हणून आपण आता धावतं घेऊ थोडं, आहे का ना? शब्द शस्त्र असतात. कसे असतात ऐका. आपण म्हणतो ना, तो बोलला की हृदयाला टोचत म्हणजे काय? ते शस्त्र आहे. मग कसे शस्त्र आहे? सर्वांनी तीक्ष्ण शब्दांचा वापर केला. ज्ञानोबरांनी सुद्धा सुरुवातीला सांगितलं. सुरुवातीला ते सौम्य बोलले. देवाची यद्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी साधी आल्या. किती गोड सांगितलं, पण ऐकलं का लोकांनी?
नाही. नंतर ज्ञानोबारांच्या लक्षात आलं किरण महाराज की यांना सबसिडी घ्यायची सवय लागली. माऊली म्हणे घ्या सबसिडी घ्या. काय सबसिडी दिली? आसोनी संसारी, संसारात राय बाबा. तरी लोकांनी ऐकलं नाही. पुढे ज्ञानोबाराय शिव्या घालायला लागले. काय सांगितलं? तेथील प्रमाण ने नवे वेदासी, ते जीव जंतूसी केवी कळे. हरिपाठ कोणासाठी आहे? आपल्यासाठी. मग जीवजंतू कोणाला म्हटलं? आपल्याला. आपण जीवजंतू तर आपले मायबाप कोण? याला म्हणतात तीक्ष्ण उत्तर. चला ती आई आहे, ज्ञानोबा म्हणजे आई. आता बापाचं काय मत आहे ते बघा. बापाने हातपाय जोडले सुरुवात. लागून या पाया बिनवितो तुम्हाशी. लोकांनी ऐकलं नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत. लोकांनी ऐकलं नाही. मग शिव्या घातल्या. काय रांडले का, काय रांडले का, तुला राजी नाही तुका. काय रांडीच्या तुला तुका? देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, हे कोण बोलताय? तुकाराम महाराज बोलताय. चला याच्या पुढे किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शेंदडीचे रडते. हे काय? तीक्ष्ण उत्तरे. अजून अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. अरे ब्राह्मण आहे पण अभक्त आहे. ब्राह्मण असून संध्या करत नाही, ब्राह्मण असून सोहळ्यात राहत नाही, ब्राह्मण असून विधिनिषेध जाणत नाही, ब्राह्मण असून मांसाहार करतो, मद्यपान करतो. तुकाराम महाराज त्याला शिव्या देतात. काय सांगतात? अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. याला म्हणतात तीक्ष्ण उत्तरे. त्याच्या पलीकडे तुका म्हणे, हो हरी तुका म्हणे, मेग्या गाढवाचे जिने, कुत्र्याचे खाणे लग बघा. अरे मेग्या गाढवासारखा जगतो आणि कुत्र्यासारखं खातो. याच्यासाठी का तुला माणूस म्हणून जन्माला घातलंय? इथेपर्यंत ठीक आहे. नाथ महाराजांनी कळस केला. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुडा. याला म्हणतात तीक्ष्ण उत्तरे. पण तुकाराम महाराज इतकं तीक्ष्ण बोलू नये का? म्हटले लोकांना रागेल. महाराज म्हटले मी त्याचा विचार करत नाही. अभंगाचं शेवटचं. नाही बीड भाड, 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 नाही बीड भाड. तुका म्हणे साना तोर, तुका म्हणे साना तोर, हे दिया करणे काम, हे दिया करणे काम. तुका म्हणे साना तोर, तुका म्हणे साना
नाही भिडभार हरी नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाच्या 3 चरणाचा भाव आपण पाहिलाय. शेवटचं चरण जे आहे किरण महाराज, पांडे महाराज आणि ज्ञानराज महाराज ते आपल्यासाठी आहे बरं का. शेवटचं चरण ते कीर्तनकारांसाठी आहे. का बरं? महाराज सांगतात कीर्तनकाराने अभंगावर निरूपण मांडत असताना कुठल्याही प्रकारची भीती अंतकरणात ठेवायची नाही. ज्याच्या अंतकरणात भीती असेल त्याने डोक्यावर फेटा बांधायचा नाही. नाही भिडभार तुका कोणी असू दे, तुमचे विचार पक्के असतील तर मांडले पाहिजे. तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाच्या 3 चरणाचा भाव. आता शेवटच्या चरण एक वारकरी संप्रदाय बोलण्यातून नाही तर कर्मातून कर्तृत्वातून सुद्धा किती निर्भीड आहे. एका शब्दात सांगतो, वारकरी परंपरेमध्ये एक घराणं आहे, ते साखरे घराणं आहे. पहा, साखरे घराण्यामध्ये विनायक महाराज साखरे. विनायक महाराज साखरेंकडे एक कोल्हापूरचा सावकार पुढे आला बरं का. आणि विनायक महाराज साखरे अमृतानुभव सांगायचे. आणि कोल्हापूरचा सावकार पुढे आला. म्हटले, महाराज मी ऐकले तुम्ही अमृतानुभव सांगतात. म्हटले, हो सांगतो ना. म्हणे, मला सांगा. अरे म्हटले, गाड्या तू हरिपाठ वाच, ज्ञानेश्वरी वाच, तुला कळेल. अमृतानुभव तुला कसं कळणार? आता पैसा आणि अक्कल एकत्र राहते तसं काही खरं नसतं. त्याच्यामुळं ते पैशावाला होतं पण ते निर्बुद्ध होतं. ते म्हणे, महाराज तुम्हाला काय करायचं, मला कळो नाही तर नाही कळो, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही मला सांगा. साखरे महाराज म्हटले, गाड्या मी पैशावर सांगणारा बुवा नाहीये. म्हटले, अहो महाराज असं असतं का? त्याने काय केलं महाराज, 1 लाख रुपये काढले, महाराजांच्या ग्रंथावर ठेवले. 1 लाख रुपये महाराजांच्या ग्रंथावर ठेवले. सांगितलं, महाराज याला 1 लाख रुपये म्हणतात, सांगा आता पटकन. साखरे महाराजांनी ती 1 लाख रुपये पहिल्यांदा सांगितलं, सावकारा आता तुझ्या बापाचा बाप आला तरी सांगणार नाही, उचल तुझे पैसे. इतकी निर्भीडता. नाही भिडभार उचल पैसे. सावकाराने पैसे उचलले, पण उचल सावकार काय म्हणतो, महाराज याला 1 लाख रुपये म्हणतात. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला 1 लाख रुपये देणारा सावकार कधी भेटणार नाही. काय सांगितलं? आयुष्यात तुम्हाला 1 लाख रुपये देणारा सावकार भेटणार नाही. त्यावेळी साखरे महाराजांनी सांगितलं, अरे 1 लाख रुपये देणारा सावकार भेटणार नाही काय म्हणतोस, जा तुझ्या 1 लाख रुपयावर मुतणारा साधू तुला आयुष्यात भेटणार नाही. नाही बिडभार तुका म्हणे साना थूर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ज्ञानेश्वर माऊली आपला टायमिंग 7 ते 9 आहे आणि मी पण लवकर झालो. मी तर म्हटलं लवकरच, म्हणजे 3:30 वाजता येऊन लागलो होतो इकडे. सकाळी काल्याचं कीर्तन रस्त्यात होतं, ते करून डायरेक्ट इकडे निघालो. संतोष भाऊंना फोन केला. संतोष भाऊ म्हणे, महाराज या झोपायची व्यवस्था आहे. मस्त महाराज संतोष भाऊंकडे गेलो आणि जास्त बोलत राहिलो. म्हणजे काय झालं, त्यांनी एवढे पोटभर पोहे खाऊ घातले की मग झोपायचं काही संबंधच येत नाही, आहे की नाही. आणि त्या पद्धतीने आणि आता थोडा उशिरा सुरू झाला म्हणून उशिरा आपण थांबतोय. असो, जाता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मागचा पूर्ण महिना आपण देवभक्तीमध्ये हनुमंतरायांचा जन्म, रामाचा जन्म एवढे उत्सव साजरे केले. हा सप्ताह देवाचं झालंय. आता देशाची जबाबदारी आपल्यावर आहे. लक्षात ठेवा, हा महिना देशासाठीच आहे. येणाऱ्या 20 तुमच्याकडे बी 20 मेला आहे ना मतदान? 13 मेला आहे का? 13 मे रोजी लक्षात ठेवा, 13 मे रोजी आपण आपल्या देशाचे नागरिक म्हणून घटनेने आम्हाला अधिकार दिलाय, आहे की नाही. आणि त्या अधिकाराला आपण पुरतं उरलं पाहिजे.
आपण तो अधिकार सोडून देतो. लई होऊ नये आणि काय जायचं महाराज असं करू नका बरं का. महिला मंडळ, अय मावशी, एखादं लक्ष्मीचा गुरुवार नाही धरला तरी चालेल ताई, पण मतदान करायला जाय अक्का बरं का. मतदानच करत नाही हो आपला हिंदू समाज, मतदान करत नाही. मला एकच म्हणायचं, तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान द्या हे मला म्हणायचं नाही. तुम्ही कोणाला पण द्या, तुमची मर्जी, पण मतदान द्या. का? मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. आपण मतदान देत नाही म्हणजे काय करतो? आपण देशाशी गद्दारी करतो. मतदानाची सुट्टी मग धरणावर मासे धरत बसतो, याला काही काम आहे का महाराज? अरे मतदानाची सुट्टी ती मतदानासाठीच वापरली पाहिजे. मतदान केलं पाहिजे, कितीही ऊन असलं तरी आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावणार, असा शब्द, असा निर्णय आज या ठिकाणी घ्या. तुम्हाला पटेल त्या पक्षाला द्या, पक्षाचं काही आपल्याला घेणं देणं नाही. फक्त देशाचं मतदान झालं पाहिजे. मला तुम्हाला कळत नसेल ना कोणाला द्यायचं, जाताना रामाला विचारून घ्या, राहताना हनुमंताला विचारून घ्या, ते तुम्हाला सांगतील ना कोणाला मतदान द्या. मी काय सांगायचं तुम्हाला, पण आपलं मतदानाचा हक्क नेमके निश्चितपणे बजवा अशी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो आणि शब्दांना पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.